मित्रांनो, कृषी विभाग मार्फत आपल्याला 50% अनुदान मिळते. तर हळद पिकासाठी हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळत आहे. तर त्यासाठी आपल्याला महाडीबीटी या संकेतस्थळावरती अर्ज करायचा आहे. सोबतच आपल्याला फुलशेती, औषधी वनस्पती यासाठी सुद्धा शासनातर्फे अनुदान मिळते. त्यासाठी आपण अर्ज कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी या संकेतस्थळावरती लॉग इन करायचे आहे. तर इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक शेतकरी या ठिकाणी जाऊन फार्मर ID प्रविष्ट करायचा आहे. फार्मर ID टाकल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे. OTP इथे टाकल्यानंतर आपण लॉग इन होतो. तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची आपल्याला प्रोफाईल ओपन होते. तर इथे आपल्याला डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे स्क्रीनवर दिसेल. तर आपल्याला विविध घटकासाठी अर्ज करण्यासाठी इथे अशा प्रकारे आपल्याला दिसेल. तर आपल्याला इथे फलोत्पादन या ठिकाणी बाब निवडा या ठिकाणी इथे क्लिक करायचे आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे की आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे प्रकल्प आधारित किंवा नॉन प्रकल्प आधारित इथे क्लिक करायचे आहे. भाजीपाला रोपवाटिका असेल, मेडिसिन प्लांट असेल किंवा अदर ॲरोमॅटिक प्लांट असेल किंवा फळबाग असेल, कांदाजार असेल, असे विविध फलोत्पादनाचे आपण बाबीसाठी निवडू शकतो. तर या ठिकाणी आपण फुलशेती जर करायची असेल त्यासाठी सुद्धा आपण इथे निवडू शकतो किंवा आपण औषधी वनस्पती आपल्याला लागवड करायची असेल त्यासाठी सुद्धा आपण इथे अर्ज करता येते. आपल्याला एकात्मिक पोषणद्रव्य कीड व्यवस्थापनासाठी अर्ज करता येते. आपल्याला बाग लागवड किंवा मसाले पदार्थ यासाठी इथे लागवड करता येते. तर आपण या ठिकाणी बघा फळपिके, कंदवर्गीय मसाले, बारमाही मसाले, सुटी फुले, कट फ्लॉवर्स, भाजीपाला हे सगळ्यांसाठी इथे आपल्याला अर्ज करता येते. तर आपण हळद पिकासाठी जर अर्ज करत असाल तर आपण इथे मसाला पिके जे आहे ते घ्यायचे. त्यामध्ये आले, हळद, लसूण आहे. तर आपण इथे हळद निवडायचे. तर तुम्ही इथे हळद निवडल्यानंतर तर आपण क्षेत्र वगैरे सर्व निवडले. त्यानंतर आपण जतन केले. तर आपण इथे हळद पीक निवडल्यानंतर आपल्याला किती क्षेत्रात लागवड करायची ते सुद्धा इथे नमूद करायचे आणि सर्व निवडल्यानंतर आपण जतन करा या ठिकाणी क्लिक करायचे. जतन केल्यानंतर आपल्याला इतर घटकासाठी अर्ज करायचा नसेल तर नो करायचे आणि पेमेंट प्रोसेससाठी जायचे. त्यासाठी आपल्याला अर्ज सदर करा या ठिकाणी इथे क्लिक करावे लागेल. इथे क्लिक केल्यानंतर आपण जे घटकासाठी आपण अर्ज केले आहे त्या इथे पाहायचे आहे आणि त्याला आपण प्रिफरन्स देऊ शकतो. जर आपण इथे एकच अर्ज केला असेल तर चेकबॉक्सवरती क्लिक करून आपण इथे पेमेंटसाठी पुढची प्रक्रिया करू शकतो. तर आपण पेमेंटमध्ये आपण फोनपे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे सुद्धा आपल्याला पेमेंट करता येते. तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथे फक्त नाममात्र 23 रुपयापर्यंतच आपल्याला इथे फी लागते. तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे. तर आपलं पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपला अर्ज सक्सेस होतो. त्यानंतर आपली जर प्रथम प्राधान्यानुसार आणि त्या जिल्हा किंवा तालुक्याला जे लक्षांक आहे त्या लक्षांकानुसार निवड होते आणि निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो. तुम्हाला मेसेज आल्यानंतर पुढे आपल्याला आपण इथे कागदपत्र अपलोड करावं लागतात. तर महत्त्वाचे म्हणजे आपण कुठल्याही घटकासाठी अर्ज करत असाल तर जसे हळदीसाठी खूप शेतकऱ्यांचे फोन आलेले आहेत की हळद लागवडीसाठी अर्ज करायचा आहे. तर आपण बियाण्यासाठी नोंदणीकृत ज्या संस्था आहेत यांच्याकडेच बियाणं आपल्याला खरेदी करावं लागते आणि नंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहे. आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या सुरुवातीपासून सुरू आहेत. तरी आपला ज्याही कोणाला या विविध घटकांचा लाभ घ्यायचा असेल आपण लाभ घेऊ शकता. अशा प्रकारे आपण इथे महाडीबीटीवरती अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभाग यांच्याशी संपर्क करू शकता. आणि अर्ज कसा करायचा तर अर्ज आपण स्वतःच्या मोबाईलवरून एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. शेतकरी बंधूंनो, फक्त 23.60 एवढंच आपल्याला फी लागते. त्यामुळे सर्वांनी अशा प्रकारे आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. तर सर्वांचे धन्यवाद.